आता सांगायला देखील आनंद वाटतो की ज्या प्रोग्रामसाठी मी हार्वर्डमध्ये आलो होतो तो आज प्रोग्राम संपलेला आहे. स्ट्रॅटेजीज फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे सर्वसमावेशक विकास. सर्वसमावेशक विकास कसा असला पाहिजे याच्यावरती आठवडाभर गहन चर्चा जी आहे या प्रोग्रामच्या माध्यमाने झाले. या प्रोग्राममध्ये विविध देशातील लोक जी आहेत ती सहभागी झाली होते आणि विविध देशातील लोकांचा सर्वसमावेशक विकास याच्यावरती त्यांचं मत काय आहे, कसा सर्वसमावेशक विकास असला पाहिजे याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे चर्चा ह्या प्रोग्रामच्या माध्यमाने झाले. जे प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे ते त्याला मिळतंय का, मला वाटतं याच्यावरती एक चांगली चर्चा आणि कशा प्रकारे हे आपण अचीव्ह करू शकतो. प्रत्येक सिटी, प्रत्येक राज्य, प्रत्येक देश हे कशा प्रकारे मिळू शकतं याच्यावरती देखील चर्चा जी आहे या हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये ग्रोथ ऑफ स्ट्रॅटेजीज फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ या प्रोग्राममध्ये झाली. मला खूप समाधान वाटतंय की आज ह्या हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये येऊन वेगवेगळ्या प्रोफेसर्सकडून, टीचर्सकडून खूप काही जे आहे ते शिकता आलं. महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, जी दरी आहे श्रीमंत आणि गरीब, ही दरी कमीत कमी कशी होईल, प्रत्येक गरीबापर्यंत त्याच्या हक्काचा अधिकार, त्याच्या हक्काच्या सोयीसुविधा या कशा प्रकारे पोहोचतील हे देखील एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. गेले 12 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ही दरी कमी कशी होईल, सगळ्यांपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सगळ्यांपर्यंत रोजगार असेल, ह्या सगळ्या गोष्टी कशा पोहोचतील, प्रत्येक समाज घटक हा सर्वसमावेशक कसा होईल याच्यावरती जे आहे हे गेले 12 वर्ष जे आहे प्रामाणिक प्रयत्न करतोय. पण आज ह्या कोर्सनंतर एक वेगळी ऊर्जा असेल किंवा वेगळा अप्रोच असेल, हा अप्रोच देखील इथे शिकायला मिळाला. कशा प्रकारे आपण वेगळ्या प्रकारे काम करू शकतो जेणेकरून ही जी दरी आहे दोन्ही घटकातील, ही दरी कशी कमी होईल. तर याच्यासाठी खरंच हार्वर्ड केनेडी स्कूलचे देखील मी खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला या प्रोग्रामसाठी सिलेक्ट केलं आणि याच्यातून खूप काही जे आहे ते मला शिकता आलं. परत घरी आल्यानंतर, मुंबईमध्ये आल्यानंतर कशा प्रकारे माझा जो अनुभव आहे इकडचा त्याचा पूर्णपणे उपयोग जो आहे हा माझ्या मतदारसंघासाठी असेल किंवा महाराष्ट्रासाठी असेल, हा मी कशा प्रकारे करू शकतो याच्यासाठी देखील मी खूप उत्सुक आहे. आणि समृद्ध महाराष्ट्र ही संकल्पना तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सर्वसमावेशक विकास जो आहे हा पोहोचेल.